रामकृष्ण हरी. मी तनिष्का शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या पुलकी विचारांची आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं वेळेचं व्यवस्थापन, टाइम मॅनेजमेंट जर आपल्याला करायचं असेल तर सर्वात आधी आपण कोणत्या निरर्थक गोष्टींवरती आपला मौल्यवान वेळ खर्च करतोय हे शोधणं गरजेचं आहे. तसंच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे वेळेचं व्यवस्थापन करण्यासाठी किंवा टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी आपण कोणता रूल अप्लाय केला पाहिजे. यासाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड 80-20 चा रूल सांगणार आहे. ह्या 80-20 च्या नियमानुसार तुम्ही योग्य पद्धतीने वेळेचं नियोजन करू शकता. आता हा 80-20 चा नियम म्हणजेच 80-20 चा रूल नेमका काय आहे हे थोडक्यात स्पष्ट करायचं झालं तर लक्षात घ्या, दिवसभरामध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण 80% निरर्थक कामं 20% एनर्जी लावून पार पाडतो. यामुळे दिवसाच्या शेवटी आपल्या असं लक्षात येतं आपल्याला पाहिजे ते आउटपुट या कामांमधून मिळत नाहीयेत, आपल्याला पाहिजे ते परिणाम या कामांमधून मिळत नाहीयेत. याचं कारण असं आपण आपली महत्वाची कामं बाजूला सारलीत आणि आपल्या जीवनामधली आपल्या दिवसभरामधली 80% निरर्थक कामं आज आपण पूर्ण केलेली आहेत. यामुळं आपलं मन सॅटिस्फाईड होत नाही. एक उदाहरण सांगायचं झालं तर एखादी गृहिणी ज्यावेळेस स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करते त्यावेळेस 80% मसाल्यांमध्ये मिठाचा समावेश असतो. म्हणून त्या गृहिणीने जर फक्त मसाल्यांचा वापर करून जेवण पूर्ण केलं तर ते जेवण पुरेपूर्ण असेल का? त्यामध्ये जर त्या गृहिणीने अतिशय महत्वाचा असणारा मिठाचा 20% भाग ऍड नाही केला तर ते जेवण परिपूर्ण होईल का? नाही. त्याचप्रमाणे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ही चूक करतो. आपण 80% निरर्थक कामं पूर्ण करतो, ज्यामुळं आपल्याला पाहिजे ते परिणाम, आपल्याला पाहिजे ते आउटपुट आपल्याला मिळत नाहीत. मग 80-20 चा रूल आपल्याला अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगतो. आपल्या दैनंदिन जीवनामधल्या 20% अतिशय महत्वाची जी कार्य आहेत, ज्या कार्यांमुळं समाजामध्ये, स्वतःमध्ये आणि कुटुंबामध्ये परिवर्तन घडून येईल, अशा कार्यांची यादी बनवा आणि ती कार्य 80% ऊर्जेने पार पाडा. ज्यामुळं तुम्हाला दिवसाच्या शेवटी असं लक्षात येईल आपल्याला पाहिजे ते आउटपुट या कामांमधून प्राप्त होत आहेत, आपल्याला पाहिजे ते परिणाम या कामांमधून मिळत आहेत आणि यामुळे तुम्ही तुमचं काम अतिशय चोख पद्धतीने करू शकाल आणि तुमच्या वेळेचं व्यवस्थापन अतिशय सोप्या पद्धतीने होईल. आता जर तुम्ही प्रश्न केला की 20% महत्वाची कामं कोणती, तर या प्रश्नाचं मी उत्तर देऊ शकत नाही. त्याचं कारण असं, पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं. एका विद्यार्थ्याचा 1 तास वाया जाणं आणि एका शिक्षकाचा 1 तास वाया जाणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. एका विद्यार्थ्याने 1 तास वाया घालवलं तर त्याचा फक्त 1 तास वाया जाणार आहे, पण एका शिक्षकाने जर 1 तास वाया घालवला तर वर्गातील 60 विद्यार्थ्यांचा तास वाया गेल्यासारखा आहे, म्हणजेच 60 तास वाया गेल्यासारखे आहेत. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीचा टाइम आणि प्रत्येक व्यक्तीच्या टाइमची व्हॅल्यू हे त्याच्या प्रोफेशन नुसार असते. म्हणून प्रत्येक व्यक्तीची 20% महत्वाची कामं ही त्याच्या प्रोफेशन नुसार बदलत असतात. म्हणून आजच तुमच्या 20% महत्वाच्या कार्याची यादी बनवायला सुरुवात करा आणि ती कामं 80% ऊर्जेने प्राप्त करायला सुरुवात करा, पूर्ण करायला सुरुवात करा. यामुळं तुमचं जे लक्ष आहे ते अतिशय महत्वाच्या कामांवरतीच केंद्रित होतं आणि 80-20 च्या नियमानुसार तुम्ही तुमची वेळेची बचत योग्य पद्धतीने करू शकता, योग्य कामांवरती तुमचं लक्ष केंद्रित करू शकता आणि तुम्हाला पाहिजे ते परिणाम प्राप्त करू शकता. तर मित्रांनो, हा आता आपला आजचा व्हिडिओ. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ. रामकृष्ण हरी.